प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 1 नोव्हेंबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. तर आज त्यांनी थोडंसं मागावून दाखवलंय. म्हणजे या प्रतिमा त्याला ते गुंड पकडायला येतात ना, आणि मग या प्रियाला अर्जुनची गाडी दिसते, तिथपासून त्यांनी पुन्हा आज दाखवलंय. तर आज ना प्रेक्षकांनो, अर्जुननी फार भारी ऍक्टिंग केली आहे, काही असो की नसो. पण सायलीचा तुम्हाला आज जरा रागच येणार आहे. आता ही सायली गाडीच्या खाली उतरते आणि म्हणते, प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली बेटा, तू गेली होतीस ना, काय झालं, परत कशी काय आलीस तू, काय झालं बेटा, सगळं ठीक आहे ना? अर्जुन म्हणतो, हो प्रतिमा त्या, अगं सगळं ठीक आहे. नाही म्हणजे सायली निघालीच होती इथून, तिने मला फोन केला म्हणून मी पिक करायला आलो तिला. तू म्हणजे तुम्हाला पाहिलं आणि आम्ही गाडी थांबवली. तुम्ही घरीच चालला आहात ना? सायली बरोबर बोलतोय ना मी? आता सायली नुसती हो म्हणते बरं का त्यांच्या समोर. मग आता ह्या अर्जुन म्हणतो, चल प्रतिमा त्या, मी तुला घरी सोडतो. मग लगेच प्रिया म्हणते, नाही तुम्ही थांबायची काही गरज नाहीये, बाबा येणार आहे मला घ्यायला, आम्ही थोड्या वेळ वाट बघू बाबांची. अर्जुन म्हणतो, नाही नाही, वाट वगैरे बघायची काही गरज नाहीये, मी सोडतो ना तुम्हाला माझ्या गाडीमध्ये, चला. आता सायली पण म्हणते, हो प्रतिमात्या, चला आमच्या सोबत. मग आता ही प्रिया म्हणते की नको नको, काही गरज नाहीये, आम्ही थांबू इथे बाबांची वाट बघत, का गाई, बरोबर ना? नाही म्हणजे अर्जुन, तुला कशाला उगाच वाटवाकडी करायची. या प्रतिमा त्या प्रियाकडे बघतात आणि म्हणतात, अगं पण रविराज म्हणाले ना की त्यांना उशीर झाला तर आपल्याला रिक्षेने जावं लागेल म्हणून. सायली म्हणते, नाही नाही, रिक्षेने वगैरे कशाला, आम्ही सोडू ना तुम्हाला. मग आता प्रियाला काही इच्छा नसते प्रतिमात्याला त्यांच्यासोबत जाऊ द्यायची. लगेच ती म्हणते, अगं आई, ते वेगळ्या दिशेने जाणार आहेत. मग सायली म्हणते, अगं मग काय झालं प्रिया? मग अर्जुन म्हणतो, त्याने काय फरक पडतोय, मी काही प्रतिमात्याला इथे थांबू देणार नाहीये. तुम्ही दोघी जणी गाडीमध्ये बसा आणि फोन करा बरं सिनियरला आणि सांगा मी सोडतोय म्हणून. आता या प्रतिमा त्या अर्जुनला स्माइल देतात आणि म्हणतात, हो चालेल हं बेटा. आता त्यांना बसायचं असतं बरं का गाडीमध्ये, पण ही मनात विचार करत असते, नाही 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 नाही, मी एवढा प्लॅन केला या प्रतिमाला उचलण्याचा प्लॅन केलाय मी, आणि हे दोघेही जण मध्ये येऊन खोडा का घालताय. नाही 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 नाही, काही झालं तरी प्रतिमाला इथून नेता कामा नाही यांनी. पण आता हिचं काही चालत नाही. प्रतिमा त्या हो म्हणतात आणि पटकन बसतात सुद्धा गाडीमध्ये, आणि ही आपली तिथेच विचार करत बसते. पण आता नाईलाज असतो, हिला सुद्धा अर्जुनच्या गाडीत जावंच लागतं. मग आता काही न बोलता ही चुपचाप अर्जुनच्या गाडीत बसते आणि अर्जुन आता त्या दोघींनाही घरी सोडतो. म्हणजे असं एवढं त्यांनी आता दाखवलं नाहीये, पण डायरेक्ट अर्जुन सायली त्यांच्या घरी आलेत असं त्यांनी दाखवलंय. आता घरी आल्या आल्या ही सायली त्या गाडीच्या खाली उतरते तरा, आणि तो अर्जुन बिचारा तिच्या मागेच येतोय पळत पळत. काय झालं मिसेस सायली, अहो बोला ना माझ्याशी, अहो थांबा, मी बोलतोय तुमच्याशी. मग आता ही थांबते बरं का, पण एक शब्द पण बोलायला तयार नाही बाबा ती त्याच्याशी. आता तो अर्जुन म्हणतो, अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही का नाही बोलत आहात माझ्याशी, मी केव्हाच विचारतोय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे. किती शोधलं मी तुम्हाला, तेव्हा कुठे तुम्ही मला सापडलात मंदिराजवळ, आणि तेव्हा सुद्धा सेम. आता पण तन्वीला आणि प्रतिमा आत्याला सोडल्यावरही मी विचारतोय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, का चिडलाय, तुम्ही का नाही बोलत आहे माझ्याशी, एक अक्षर पण बोलायचं नाहीये का तुम्हाला माझ्याशी, काय प्रॉब्लेम आहे. अगं बाई, ही तरी पण चुपचापच बसलेली आहे प्रेक्षकांनो. मी तर म्हणते अर्जुनच्या संयमाची कमाल आहे. नंतर स्वतःच तो म्हणतो, सॉरी हा, मी ओरडतोय तुमच्यावर, पण आपण एक काम करू, घरात जाऊया, जेऊयात शांतपणे, मग तुम्ही मला सांगा काय झालंय तुम्हाला, काय प्रॉब्लेम आहे. ही तरी सुद्धा तरा पुढे चालली जाते. अर्जुन म्हणतो, अहो काय प्रॉब्लेम आहे, सांगितल्याशिवाय कसं कळेल मला, काय असं वागू लागले बाबा या विचित्र. अर्जुन बिचारा स्वतःच्या मनाशी तनतन करून घेतो, पुन्हा तिच्या मागे मागे जातो. अहो थांबा ना सायली, काय झालं, अशी जरी वागत राहिली ना तर हा कशाचा प्रपोज करतो हिला. बापरे, कमाल आहे बाबा, काय दाखवलंय यांनी. आता हा पुन्हा म्हणत असतो, अहो थांबा ना, जेवून जाऊ ना आपण, पण ही डायरेक्ट रूममध्ये. तरी पण हा बिचारा तिच्या मागे मागे जातोय. आता इकडे हा नागराज प्रियाची वाट बघत असतो, राग काय माती खाल्ली आहे हिने, काय करते ही प्रिया, काही कळत नाहीये. आता सुमन येते आणि म्हणते, तुम्ही का अशा फेऱ्या मारताय, अहो चला ना जेऊयात आपण. मग लगेच नागराज म्हणतो, अगं सुमन, तन्वी येणारे, दादा येणारे, थांबूयात ना आपण जेवायला थोडा वेळ. मग आता सुमन म्हणते, अगं बाई, ते आल्याशिवाय काही तुमच्या घशाखाली घास उतरणार नाही ना. मग आता सुमन निघून जाते. आता ही नागराज मनाशीच बडबड करत असतो, हिला समजत नाही का प्लॅन फ्लॉप करून टाकला हिने, गेली कुठे ही. आणि आता तेवढ्यात येते प्रिया आणि ही प्रतिमा. नागराज म्हणतो, या या या, काय मग वहिनी, कसं झालं दर्शन, छान झालं ना. आता या प्रतिमा त्या हो म्हणतात मानेने. मग नागराज म्हणतो, अगं वहिनी फ्रेश होऊन ये ग, दमलेली दिसतेस तू. मग आता प्रतिमा त्या निघून जातात खोलीमध्ये त्यांच्या. नागराज म्हणतो, वा 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 प्रिया,
काहीतरी प्रतिमा वहिनीला किडनॅप केलं ना तू. वा वा वा, प्लॅन करावा तर तूच आणि पार पाडावा तर तूच. आता लगेच प्रिया म्हणते, उगाच काही पण बोलू नका मला. बस करा आता, टोमणे नका मारू. नागराज म्हणतो, मग काय करू, तुतारी वाजू का तुझ्या पुढे? आमची शिलेदार कशी विजय मिळवून परत आली आहेस असं म्हणू का? मग प्रिया म्हणते, मी विजय मिळवूनच येणार होते. एक तर ती सायलीमध्ये कडमडली, त्याच्यामुळे हे सगळं झालंय. माझा प्लॅन फ्लॉप करून ठेवला त्यांनी. नागराज म्हणतो, सायली कशाला आली होती तिथे? प्रिया म्हणते, मंदिरात कशाला येतात, दर्शन घ्यायलाच आली होती ती तिथे. पण नेमकी ती त्याच वेळेला आली होती ना, ते मला खटकतंय. म्हणजे ह्या मायलेकीनं काय करतात आपल्याला काही कळत नाही. एक असली की दुसरी बरोबर टपकती तिथे. नागराज म्हणतो, एवढी तुझ्यासाठी मी जमवाजमव केली, सगळं वाया गेलं ना ते. प्रिया म्हणते, अरे मी आपला प्लॅन पुढे सरकवणारच होते. तुमच्या गुंडांना मी इशारा सुद्धा केला आणि तो अर्जुन पण तिथे आला सायली सोबत. मी काय करू आता, तुम्हीच सांगा. मग आता नागराज म्हणतो, आता जे करतेस ना तेच कर. तुझं थोबडं लटकव आणि पुढच्या फ्लॉप प्लॅनची तयारी कर. आणि नेहमीप्रमाणे हे दोघंही नुसते तनतन करायला लागतात. आता प्रेक्षकांनो, इथून पुढे बघा बिचारा अर्जुन सायलीचं आणि स्वतःचं ताट वाढून घेतोय. एवढी रात्र झाली आहे तरी घरचे सगळे झोपी गेलेत. अर्जुन आता दोघांचं ताट वाढतो आणि वर खोलीत घेऊन येतो बेडरूममध्ये. किती प्रेमाने त्याने ताट वाढून आणलंय. आता तो सायलीला म्हणतो, मिसेस सायली घ्या बरं, बोला ना हो काहीतरी मिसेस सायली माझ्याशी. इतकं प्रेमाने तो बोलतोय बिचारा, हिची कमाले बाबा, तरी पण घुम बसायची. ती सायली काही बोलेना ना त्याच्याशी. आता अर्जुन म्हणतो, हे बघा मिसेस सायली, आजपर्यंत तुम्ही मला कधीच उपाशी झोपू दिलं नाही. मला कितीही राग येऊ द्यात, कितीही मी चिडलो असेल तरी, पण तुम्ही सुद्धा आज उपाशी नाही राहायचं. मी तुम्हाला उपाशी राहूच देणार नाही. मी जेव्हा चिडतो तेव्हा तुम्हाला माहीत असतं की नाही मी का चिडलोय, का मला राग आलाय. तुमच्यासारखं असं मिस्ट्री नसते बाबा, असं सस्पेन्स नाही ठेवत मी. आता तो स्वतःशीच बिचारा हसायला लागतो. म्हणजे त्याला असं वाटतं असं काही बोलल्यामुळे हिचा मूड बदलेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं तुम्हाला नाही बोलायचं का, नका बोलू, पण ॲटलिस्ट जेवण तरी घ्या ना. तुम्हीच म्हणता की नाही जेवणावर राग काढायचा नाही, अन्नाचा अपमान करायचा नाही. मग तुम्हीच आता असं का करताय मिसेस सायली? बरं एक काम करूयात, आपण दोघे जेवून घेऊयात, मग आपण आरामात गप्पा मारूयात. चला बरं जेवा बरं, हे घ्या. आता तो तिच्या हातात देतो बरं का ताट अर्जुन. तर आता ही थोड्या वेळ विचार करते. हिचा चेहरा मोहरा पाहणं कसा बदललाय. अरे हिने जर सांगितलं नाही त्या अर्जुनला तर त्याला बिचारायला कळेल कसं. ही काही एक शब्दही बोलत नाहीये आणि आता ते ताट घेते आणि ठेवून देते. कोणाकोणाला वाटतंय प्रेक्षकांनो सायलीचं हे असं न बोलणं योग्य आहे? मला कमेंट करून नक्की सांगा. बाई मला तर काही पटना हिचं न बोलणं. ही कुठली पद्धत झाली? ठीक आहे, चिडलं तर बोलून दाखवावं, रागून दाखवावं, पण हे अशा पद्धतीने त्या अर्जुनचा अंतच पाहू लागली बाबा ती. आता त्या सायलीने ताट ठेवून दिलंय तिथे, नमस्कार केलाय ताटाला आणि तरा पुन्हा खाली चालली गेली. अर्जुन विचार करायला लागलाय, अरे असं काय करताय ह्या, असं काय बिघडलंय यांचं, काय झालंय काय नेमकं. त्याचं बिचाराचं डोकं फुटायची वेळ आली आता. प्रेक्षकांनो, तुम्ही जर पुढचा प्रोमो पाहिला ना तर तुम्ही विचार करताल ही मालिका आपण का बघतोय, एवढं काय विचित्र दाखवत आहे हे, मला तर काही कळेनासच झालंय. असा ट्रॅक लावायची त्यांना काहीच गरज नव्हती. आता त्या अर्जुनला वाटतं जाऊ द्या, नाही जेवत तर नाही जेवत, आपण जेवून घ्या. पण पुन्हा बिचाऱ्याच्या घशाखाली काही घास उतरे ना. असं नाही वाटत आहे का की अर्जुनचा चांगुलपणाचा अंत बघते सायली? मला तरी आता असंच वाटायला लागलंय प्रेक्षकांनो. आता अर्जुन पुन्हा एकदा त्याच्या तोंडातला घास खाली ठेवतो आणि विचार करतो, नाही मिसेस सायली तर उपाशीच आहे, मला कसं जेवण जाईल. बिचारा किती केविलवाणा झाला आहे, दिवसभराचा उपाशी तिच्या मागे हिंडून आणि त्यातनं चैतन्याने जे सांगितलं होतं ना काल की हे दोघं जण बाहेरून जेवून येणार आहे, ते झालं बरं का एक्सपोज. कसं झालं ना ते पुढे बघत राहा. अर्जुन आता टेन्शनमध्येच आहे बिचारा आणि त्याने ते ताट घेतलंय आणि पुन्हा ठेवून दिलंय. आता पुन्हा तो ते दोन्ही ताटं उचलतो आणि खाली घेऊन येतो सायलीच्या मागे. तरी ही थंडच आहे बाबा. म्हणजे हा एवढा कासावी सू लागला तरी तिला काहीच वाटेना. आता ही म्हणते ना की हिचं प्रेम आहे याच्यावर. असं कसं काय प्रेम स्वतःच्या स्वार्थासाठी बदलू शकतं प्रेक्षकांनो? काहीही झालं, कितीही भांडणं झाले ना तरी एका लिमिटपर्यंत ती भांडणं असतात. आणि आफ्टर ऑल नवरा बायकोची भांडणं तर लुटूपुटूच असतात बाबा. आता आम्ही दोघं जरी कधी एखाद्या वेळेला बाय चान्स भांडलो, शक्यतो आमची भांडणं कमी होतात.
होतात मनात अशी, पण कमी होतात. पण आम्हाला दोघांना माहीत असतं की कोणाची चूक आहे, त्यामुळे बरोबर समोरचा येऊन सॉरी म्हणतो म्हणजे म्हणतोच. हे असं कुठे असतं का? काही आपलं दाखवतात मालिकेमध्ये, अगदी ताणेपर्यंत ओढू लागली ही सायली. मग आता हा अर्जुन आलाय दोन्ही ताटं खाली घेऊन आणि म्हणतो, मिसेस सायली जेवा न हो, असं उपाशी राहू नका. पण ही तरी याला काही रिस्पॉन्स देईना, तिथे सोफ्यावर गपचूप झोपून असते. शेवटी तो अर्जुन ते ताटं तिथे ठेवून देतो टेबलवर. तिच्या समोर येऊन म्हणतो, हे बघा सायली, तुम्ही जेवणार नसाल ना तर मी पण जेवणार नाही. आता हा विचार करतो की मी उपाशी राहणार, ह्यामुळे सुद्धा यांना काही फरक पडत नाहीये का? असं काय झालंय इतकं मोठं? का बोलत नसतील या? पण या बिचाऱ्याच्या काही लक्षात येईना की मधुभाऊंचं काही असं बोलणं हिने ऐकलं असावं म्हणून. तो म्हणतोय की काय झालंय मिसेस सायली, किती वेळेला विचारू तुम्हाला? तुम्ही उत्तर देणं तर सोडाच. अहो तुम्ही पाहत पण नाहीये माझ्याकडे, ही कुठली पद्धत झाली? तुम्ही बघा तर खरी ॲटलिस्ट. पण ही आपली तिथे डोळे मिटून झोपलेली आहे. आता चिडतो तो आणि म्हणतो, हे बघा माझा संयम सुटतोय हा आता. सांगता की नाही काय प्रॉब्लेम आहे ते? अहो तुम्ही सांगितलंच नाही तर मी कसं सॉल्व्ह करणार आहे तुमचा प्रॉब्लेम? बोलणार आहात की नाही तुम्ही? आता थोडं 2-3 सेकंद वाट बघतो हा, पण ही तरी बया काही बोले ना. मग शेवटी अर्जुन म्हणतो, ठीक आहे, नाही बोलायचं ना नका बोलू, बसा तुमच्या या कम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये. जेवण तिथे ठेवलंय, जेवायचं तर जेवा, नाहीतर नका जेवू. आता मी तर अजिबात जेवणार नाहीये, हे ठरलंय माझं. आता असं बोलून तो तिथे वर निघून जातो, पण ही जागीच असते बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन बरंच काही बोलतो बिचारा आणि आता तिथून निघून जातो. त्याच्या संयमाची खरंच म्हणजे कमालच दाखवली आहे त्यांनी. आता सायली जागीच असते, कारण ती आता पुन्हा एकदा अशी तिचे ओठ हलवतीये, नाकपुड्या उडवतीये आणि अशी रडते, मनातल्या मनात रडते बरं का, कारण डोळ्यातून तर काही पाणी आलेलं मला दिसलेलं नाहीये. तुम्हाला दिसलं असेल तर सांगा मला. आता अशीच ती तिथे झोपी जाते आणि वरती बिचारा तो त्याच्या खोलीत झोपून जातो. आता हे म्हणजे किती दमलेत प्रेक्षकांनो हिंडून हिंडून. असो, मग आता अस्मिता सकाळी सकाळी उठते, तिला कॉफी प्यायची असते आणि ती विचारच करत असते, ही सायली फारच आळशी झाली आहे. सायलीला तिथे बघून विचार करते, अरे ही इथे झोपलेली आहे वाटतं, म्हणजे हिचे आणि अर्जुनचे भांडणं झाले. लगेच हिला गोल्डन चान्स. मग लगेच आरडाओरडा करायला लागते, मम्मा पूर्णाजी बाहेर या. आता हिच्या आरडाओरड्यामुळे सायलीची झोप जरा मोडते. आता सगळेजण एकदम धावतच येतात आणि म्हणतात, कल्पनाताई, सायली अगो काय गं, काय झालं, अशी का झोपलीस तू इथे? आता चैतन्य हे सगळं बघतो आणि डोक्यालाच हात मारून घेतो, अरे देवा हे काय चाललंय? अस्मिता म्हणते, असंच असणार आहे, ही आली ना तेव्हा मला ही इथे सोफ्यावर दिसली, म्हणजे अर्जुन एकटा रूममध्ये झोपला. हा, हिला काहीच कसं वाटत नाहीये. आता सायली नुसती बघत राहते या सगळ्यांकडे. कल्पना ते तर बिचाऱ्या एवढ्या घाबरून गेल्या ना. आता या प्रतापरावांना टेन्शन आलं. ते म्हणतात, काय झालं सायली बेटा, नेमकं सांगशील का आम्हाला? म्हणजे तू इथे का झोपली आहेस, तुझ्या खोलीत का गेली नाहीस? आता पूर्णाजी बोलतात, काय झालं सायली बेटा? अगं अर्जुन तुझ्याशी भांडला का? सांग बरं मला. कान धरते त्याचा आणि सरळ करते त्याला. आता चैतन्य डोक्याला हात मारून उभा आहे, म्हणजे प्रत्येकाच्या रिॲक्शनवर चैतन्य घाबरला आहे असं त्यांनी दाखवलंय. आता अश्विन म्हणतो, काय झालं वहिनी, बोल ना गं. आता प्रेक्षकांनो मला खरं सांगा, या सगळ्यांचं किती जीव आहे सायलीवर. ॲटलिस्ट सायलीने ह्यांना तरी काहीतरी कारण सांगायला पाहिजे, म्हणजे नको सांगू बाई खरं कारण, पण ॲटलिस्ट या सगळ्यांचा जीव कशाला टांगणीला लावलाय सायलीने. आता या कल्पना ते आपुलकीने बसतात तिच्याजवळ, काय झालं बेटा सायली, तुमचं भांडण झालं का? आता पूर्णाजी तिथे टेबलावर 2 ताटं बघतात, जी उघडीच पडलेली आहे, आणि आता पूर्णाजी तिला येऊन विचारतच असतात. तर ही सांगत असते की आमचं काही भांडण नाही झालं, मी इथे झोपले कारण. आता पूर्णाजी तिच्या जवळ येऊन म्हणतात, सायली तू जेवली नाहीस ना रात्री? आणि दुसरं ताट अर्जुनचं आहे का? आता लगेच ही अस्मिता म्हणते, अय्या हिच्यामुळे आपला अर्जुन पण उपाशीच झोपला का? आता प्रतापराव म्हणतात, 1 मिनिट थांबता का जरा? काल रात्री चैतन्य सांगत होता ना की ही दोघे जण बाहेरनं जेवून येणार आहेत म्हणून, मग ही ताटं कोणी वाढली काल रात्री? आता हे प्रतापराव चैतन्याकडे बघतात मागे वळून. आता या कल्पनाताई म्हणतात, काय रे चैतन्य, खोटं बोललास का आमच्याशी? चैतन्य आता जरा घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही, मी कुठे खोटं बोललो काही, मी फक्त अर्जुनचा निरोप दिला तुम्हाला. मला काय माहिती ही खरंच दोघे जण जेवली की नाही. अर्थात मला नाही माहिती पुढे काय झालं आणि काय नाही ते. सुटला चैतन्य सही सलामत. आता हे प्रतापराव म्हणतात, बेटा सायली नेमकं काय झालंय कळेल का आम्हाला? तरी ही गुम बसेले बाबा, अरे हिला असं काय केलं यांनी प्रेक्षकांनो. आता शेवटी पूर्णाजी तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, सायली बेटा जे काही घडलंय ते सांग बरं आम्हाला, अगदी व्यवस्थित सांग,
बोल बरं आमच्याशी. पण आता ही काही त्या पूर्णाजीशी सुद्धा बोले ना. आता अस्मिता लागते मोठ्या मोठ्याने कांगावा करायला. अस्मिताला तर काय झाले, या दोघांचे भांडणं तर बरंच आहे. आता सगळेजण बघतायत सायलीची वाट, की कधी ही उत्तर देईल आणि कधी नाही. आता इकडे वरती अर्जुन उठतो सकाळी सकाळी आणि विचार करतो, अरे देवा, मिसेस सायली रात्री आल्याच नाही का काय रूममध्ये, म्हणजे या खालीच झोपल्या. आता अर्जुनला पण बिचारायला टेन्शनमध्ये लागली असेल झोप. आता लगेच ही अस्मिता म्हणते, मला माहित होतं एक ना एक दिवस असंच होणार आहे. आता जे काही घडतंय ना ते बघा तुमच्या डोळ्यासमोर आहे, मी म्हणत होते तुम्हाला. अर्जुन या अस्मिताचा आवाज ऐकतो बरं का, आणि तो विचार करतो, अस्मिताई एवढ्या मोठ्यांदा बोलतीये, म्हणजे सगळ्यांसमोर आलं वाटते हे भानगड. आणि तो पटकन गडबड उठतो आणि बाहेर त्या जिन्यामध्ये येऊन उभा राहतो. आता अश्विन म्हणत असतो, ए अस्मिताई, अगं काय घडलंय काय नाही ते कळू दे ना आधी, मग रिॲक्ट कर ना तू. आता सगळेच जण बिचारे वैतागलेत त्या सायलीला विचारून. त्या कल्पनाताई म्हणतात, सायली बेटा, अगं सांगशील का, आम्हाला खूप काळजी वाटते ग तुझी. आता काय झालंय नेमकं, बोल ना. अर्जुन वरतून बघत होता सगळं हे, तर आता तो विचार करतोय, अरे देवा, मिसेस सायली अजूनही नॉर्मल झालेल्या नाहीयेत, म्हणजे घरातल्यांना आता सगळ्यांना त्रास होणार. आता अर्जुन तना खाली येतोय बरं का. पूर्णाजी म्हणतात, अगं सायली, तुझ्या भांडणाचं कारणच कळलं नाही तर आम्ही मिटवणार कशी तुमची भांडणं. अर्जुन तिथे येतो आणि पूर्णाजीला म्हणतो, हिला भांडणच सोडवायचं नाहीये पूर्णाजी, त्याला आपण काय करणार. कल्पनाताई बघतच राहतात त्याच्याकडे. आता हे प्रतापराव म्हणतात, अरे बाबा अर्जुन, बरं झालं तू खाली आलास, काय झालं ते सांगशील का नेमकं तू. अर्जुन म्हणतो, डॅड, मला तुम्हाला माहिती आहे ना तेवढंच माहिती आहे, माझ्या बायकोचा मूड सडनली ऑफ झालाय. इतका मूड ऑफ झालाय की रात्री जेवली पण नाही आणि मला न सांगता इथे येऊन झोपून राहिली आहे. अश्विन म्हणतो, अरे दादा, वहिनी उगाच नाही ना अशी वागणार, काहीतरी कारण असेल ना. अरे बाबा, आता अर्जुन म्हणतो, अरे बाबा अश्विन, असेल ना कारण, काहीतरी असेल. मी कालपासनं विचारून दमलोय, काय झालं, काय कारण आहे, का बोलत नाहीये, विचारून कंटाळलो रे मी आता. पण ही मात्र माझ्याशी एक शब्द बोलायला तयार नाहीये. आता ते प्रतापराव म्हणतात, अर्जुन, तू जरा आवाज खाली करतोस का, थांब जरा, बघ तिच्याकडे, तिचा चेहरा किती कोमेजलाय, बघाव प्रेक्षकांनो, बिचारे सायलीचीच बाजू घेऊन बोलतायत तरी हिला त्यांची पण दया येत नाहीये. आता या पूर्णाजी म्हणतात, अर्जुन, तू सायलीला काही बोललास का. आता अर्जुन म्हणतो, नाही ग पूर्णाजी, काहीच नाही बोललो मी. अगं इनफॅक्ट घरी तिचा मूड ठीक होता ना, आणि काय झालं नंतर ते कळलंच नाही मला. आता कल्पनाताई म्हणतात, ऑफिसला आल्यावर तिचा मूड बिघडलेला दिसतोय, तूच काहीतरी बोलला असशील त्याला. मग अस्मिता म्हणते, तुम्ही सगळेजण अर्जुनला का बोलताय सगळेजण, तुम्हाला कळत नाही का हिची पण चूक असू शकते ना. अर्जुन म्हणतो, अरे पण एक्झॅक्टली काय झालंय हे जर बोललंच नाही तर चूक कोणाची हे कसं ठरवणार, माझी असो का तिची. काल आम्ही मधुभाऊंकडे गेलो जेलमध्ये भेटायला, तेव्हा पण ही अशीच होती, आणि मग ऑटोत बसून चक्क घरी निघून आली, माझ्या सोबत सुद्धा आली नाही. अरे किती शोधलं मी हिला काल, तेव्हा कुठे मंदिरात सापडली मला, पण किती विचारलं काय झालं सायली, काय झालं, पण ही बोले ना. बरं, घरी आल्यावर जेवण वाढलं तर जेवायला पण तयार नाहीये. आता मला सांगा तुम्ही, हिचं वागणं बरोबर आहे का असं. आता या कल्पनाताई म्हणतात, सायली, अगं खरंच ना, असं काय करते तू बाई, अगं काय झालंय, याचा अर्थ तुला अर्जुनच्या वागण्याचा त्रास होतोय हे कळतंय आम्हाला, पण काय झालंय हे सांगशील का बेटा तू. पण तरी सुद्धा सायली घुम बसलेली आहे, काहीच बोलत नाहीये. आणि हा भाग त्यांनी तुर्तास इथे संपवलाय. पण आता पुढच्या प्रोमोमध्ये एकदम अर्जुन असा राग येतो घरात आणि म्हणतो, मम्मा सायली कुठे. मग आता कल्पनाताई म्हणतात, सायली बेडरूम मध्ये असेल बेटा. मग आता अर्जुन म्हणतो, मग ती खाली काय येत नाहीये. अर्जुनचा आवाज ऐकून सायली खाली येते. मग आता हा अर्जुन तिचा हात धरतो आणि म्हणतो, तू ॲडव्होकेट सानेकडे गेली होतीस का. आता तेवढ्यात एक माणूस येतो आणि अर्जुनला एक नोटीस देतो. ॲडव्होकेट सानेंचाच माणूस तो असतो, आणि अर्जुन ती नोटीस बघतो तर तो चक्क पांढराच पडतो, कारण त्यामध्ये घटस्फोटाची नोटीस आहे असं लिहिलेलं असतं. तो म्हणतो, तू मला घटस्फोट देतेस सायली, अगं का, मला कारण तरी सांग. प्रेक्षकांना आता यांची भांडणं कुठपर्यंत जात आहे माहिती नाही, पण हा, हे दिवाळी साजरी करणारे हे मात्र नक्की. असे काही फोटो व्हायरल झालेत मीडियावर. बरं जाऊ द्या प्रेक्षकांनो, काल ना मी मस्त अशा चकल्या केल्या बघा, एक छोटासा व्हिडिओ टाकते तुम्हाला चकल्यांच्या
त्या कशा झाल्या सांगा बरं बघून मला. आता झालं बाबा सगळं फराळाचं, पण आता बघूयात प्रेक्षकांनो अर्जुन सायलीचं हे जे काही चाललंय ते स्वप्न आहे की काय असं वाटतंय मला, म्हणजे हे घटस्फोटाचा तमाशा. पण आता यांची भांडणं नेमकी कशी मिटतायत ते बघूयात. आता ट्रॅक तर त्यांनी मुद्दाम असा लावला असेल सणवार आहेत म्हणून, पण बघत राहूया काय होतंय काय नाही ते. आजचा भाग आवडल्यास प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.